प्रशांत कोरटकरच्या प्रकरणामध्ये कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केलेला आहे। एकंदरीत कोरटकर प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याच्या घरात कोरटकरला अटक झाली असं फुके म्हणतात। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर सुद्धा फुकेंनी प्रश्न उपस्थित केलाय। दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्या दिवशी त्यांची कंप्लेंट झाली, त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरटकरवर आणि एक प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय। या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार। छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केला। जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे। मी देशद्रोही म्हणणार नाही, पण हा महाराष्ट्रद्रोही आहे आणि महाराष्ट्रद्रोहाला महाराष्ट्रात राहण्याचा मुळात अधिकारच नाही, तर रस्त्यावर फिरण्याचा तर दूर राहिला। आता बघूया पोलीस त्याचा रिमांड किती दिवसासाठी घेतात की व्हीआयपी ट्रीटमेंट देतात, त्याला वाल्मिक कराड सारखं खाऊ पिऊ घालून सेवा करतात, हे आता दिसेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कायद्याचा चौरंगा करायचे। चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढता नाही आलं पाहिजे। मला असं वाटतं याची जीभ छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे। कोरटकरासारखा चिल्लर माणूस असं सत्ताधारी म्हणाले, मी नाही म्हणत, चिल्लर माणूस देशाच्या पंतप्रधानांना भेटताना फोटो, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, असा चिल्लर माणूस त्या ठिकाणी तामिळनाडूपर्यंत पळून जाऊ कसा शकतो? हा कोरटकर याला शोधण्याकरता पथकं नेमली गेली आणि तो आरामामध्ये तामिळनाडूच्या रेल्वे स्टेशनवर सापडतो किंवा विमानतळावर सापडतो। ही सगळं तेलंगणाच्या सापडतो। ही सगळी परिस्थिती संशयास्पद आहे।